मंडळी नमस्कार। मंडळी, लोकसभेच्या निवडणुका झाल्यानं 543 खासदार नव्यानं संसदेमध्ये निवडून गेलेत आणि प्रत्येक लोकसभेचा कार्यकाळ हा अर्थातच 5 वर्षाचा असतो। त्यामुळे दर 5 वर्षांनी संसदेत नवीन खासदार निवडावा लागतो, हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। यावर्षी या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा 543 खासदारांना देशातून निवडून दिलं आहे। खरं म्हणजे खासदार झाल्यानंतर त्यांना विशिष्ट असं महत्त्व असतं। त्यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नासोबतच राज्यातले आणि देशातले अनेक असे महत्त्वाचे प्रश्न संसद सदस्यांकडून संसदेत विचारले जातात, त्यावर चर्चा केली जाते। त्यामुळे खासदार झाल्यानंतर त्यांना अनेक महत्त्वाची कामं आणि कर्तव्य देखील असतात। खासदार हा विशिष्ट लोकसभा मतदारसंघातून जरी निवडून पाठवलेला असला तरी तो देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर शासनाशी आणि संसदेमध्ये चर्चा करू शकतो, चर्चा घडून आणू शकतो आणि त्या झालेल्या चर्चेची अर्थातच संसदेच्या पटलावर दखल घेतली जाते, त्याची नोंद देखील ठेवली जाते आणि या प्रश्नाचं पुढे काय झालं याचा देखील आढावा शासनाकडून आणि त्या सभागृहाकडून वेळोवेळी दिला जातो, घेतला जातो। म्हणून खासदारांना विशेष महत्त्व आहे। त्यामुळे आपल्याकडे सार्वत्रिक निवडणुकांना एक प्रकारचं विशेष रूप आलेलं असतं, स्वरूप आलेलं असतं। खासदार म्हणून माणूस निवडून गेल्यानंतर तो एका सभागृहाचा प्रतिनिधी असतो, तसंच एका मतदारसंघाचं देखील तो प्रतिनिधित्व करत असल्या कारणाने त्या व्यक्तीला अर्थातच खासदारांना अनेक सुविधा आणि वेतन देखील शासनाकडून दिलं जातं। आता या सगळ्या सुविधा आणि त्यांना देण्यात येणारा पगार हा नेमका किती आहे, तो पगार किंवा त्या सुविधा कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दिला जातो, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी राज दळेकर आणि तुम्ही पाहताय कडक बात। तर मंडळी, संसद सदस्य अर्थात खासदाराला पगार आणि भत्ते आणि पेन्शन कायदा 1954 अंतर्गत विविध भत्ते आणि सुविधा तसंच महिन्याला 1 लाख रुपये इतकं वेतन दिलं जातं। 1 एप्रिल 2023 पासून झालेल्या नव्या नियमानुसार दर 5 वर्षांनी खासदारांचं वेतन आणि सुविधा वाढवल्या जाऊ शकतात किंवा कमी केल्या जाऊ शकतात। मात्र अडचणीच्या काळात अशा पद्धतीचा कायदा करून त्यांच्या वेतनात आणि सुविधांमध्ये देखील कपात केली जाऊ शकते। जसे की कोविडच्या काळात खासदारांच्या वेतनात 30% कपात करण्यात आली होती। त्यांना देण्यात येणाऱ्या 1 लाख पगाराव्यतिरिक्त प्रत्येक दिवसासाठी 2000चा भत्ता दिला जातो। तसंच प्रत्येक खासदाराला मतदारसंघासाठी 70,000 रुपयांचा भत्ता दिला जातो आणि त्यांच्या कार्यालयासाठी 60,000 रुपये इतका भत्ता देखील वेगळा दिला जातो। त्यामुळे अशा सगळ्या एकत्रित रकमेचा जर आपण विचार केलास प्रत्येक खासदाराला दरमहा 2,30,000 रुपयांहून अधिकचा पगार मिळतो। त्याच्यासोबतच त्याच्या कामासाठी लागणारी जी स्टेशनरी असते, मोबाईल बिल असतं आणि खासदाराकडे असणारे कर्मचारी असतात, यांच्यासाठी देखील खासदार त्यांच्या वेतनातून ते खर्च करू शकतात। त्यासोबतच प्रत्येक खासदाराला महत्त्वाचे दस्तऐवज असेल किंवा टपाल खर्चासाठी असे 20,000 शासनाकडून वेगळे दिले जातात। तसंच खासदाराकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकसभा सचिवालयाकडून 40,000 रुपये प्रतिवर्षी देखील दिले जातात। ज्या वेळी संसदेचं सत्र असतं किंवा काही समित्यांच्या बैठका असतात, अशा काळात संसद सदस्यांना खासदारांना 2,000 रुपये प्रति दिवस असा खर्च देखील दिला जातो। मात्र तोच खासदार जर मंत्री असेल तर त्याला त्याच्यापेक्षा अतिरिक्त अर्थात एक्स्ट्रा देखील खर्च दिला जातो। आता खासदार म्हणून मतदारसंघात त्याच्यासोबतच देशातल्या एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी त्यांना प्रवास करायचा असेल तर खासदारांना प्रवास खर्च देखील शासनाकडून दिला जातो। सोबतच रेल्वेमध्ये मोफत प्रवास त्यांना करता येतो किंवा तशी सुविधा दिलेली असते। तसंच प्रत्येक खासदाराला आणि त्याच्या जवळच्या कुटुंबियांना दरवर्षी देशांतर्गत 34 वेळा विमान प्रवास देखील मोफत उपलब्ध करून दिला जातो। या खर्चाच्या व्यतिरिक्त दिल्लीमध्ये राहण्यासाठी प्रत्येक खासदाराला एक फ्लॅट दिला जातो आणि या फ्लॅटमध्ये 50,000 युनिटपर्यंत वीज देखील त्यांना मोफत मिळत असते, ती वापरता येते। तसंच या फ्लॅटमधून वापरण्यात येणारा फोन असेल, मोबाईल असेल, यांना देखील 50,000 कॉलपर्यंत मोफत कॉल दिले जातात। मंडळी, ज्या पद्धतीनं महागाई वाढत जाईल त्यानुसार त्यांचा पगार आणि भत्त्यांमध्ये देखील वाढ केली जाते आणि एका सर्वेनुसार मागच्या 2 वर्षात खासदारांच्या खर्चासाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती अधिकारात देखील प्राप्त झालेली। तर खासदारांच्या प्रवासावर 63 कोटी रुपये खर्च झाल्याची याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे। 2021-22 मध्ये आलेल्या कोरोना लाटेनंतर सरकारनं राज्यसभेच्या खासदारांवर 97 कोटींपेक्षा अधिक खर्च केल्याचं म्हटलंय। तसंच 2018 मध्ये ITR मधून मिळालेल्या माहितीनुसार सरकारनं मागच्या 4 वर्षात खासदारांच्या पगार आणि भत्त्यासाठी 1997 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती मिळाली आहे। खरं तर हा सगळा खर्च करताना ज्या खासदारांना त्यांचं काम अर्थात कर्तव्य प्रभावीपणे आणि कोणताही आर्थिक बोजा न सहन करता करावं, यासाठी सगळ्या या सुविधा दिल्या जातात। मंडळी, तसंच काही खासदारांना भौगोलिक प्रदेशानुसार त्यांच्या मतदारसंघातल्या परिस्थितीनुसार पगार तसंच प्रवास खर्च हा वाढून दिला जाऊ शकतो आणि तो दिलाही जातो। जसे की भारताच्या डोंगरी प्रदेश असेल, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, त्याच्यासोबत जिथं जंगल आहे किंवा अडीअडचणी प्रवासासाठी आहेत, अशा मतदारसंघात तो प्रवास सुरक्षित आणि चांगला करता यावा, यासाठी त्या खासदारांना त्या मतदारसंघातल्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेता यावा, यासाठी शासनाकडून वेळोवेळी त्यांचा पगार आणि भत्त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ केली जाऊ शकते। मंडळी, यावरून एकच
लक्षात येतं की एखादी व्यक्ती खासदार झाली की त्याला अनेक सुविधा या शासनाकडून मिळत असतात। तसंच खासदारांच्या 5 वर्षाच्या त्यांच्या समाप्तीनंतरही म्हणजे त्या ड्युरेशन समाप्तीनंतर खासदारांना निवृत्ती वेतन देखील दिलं जातं। आणि हे सगळं करण्याचं कारण हेच आहे की त्या खासदारांना प्रभावीपणे कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचं कर्तव्य पार पाडता यावं, यासाठी या सगळ्या सुविधा आणि पगार दिला जातो। मात्र निवडणुकीपूर्वी अनेक असे उमेदवार आपण पाहतो की ते करोडपती ऑलरेडीच असतात, अशी माहिती असते, तरीही त्यांना पगार आणि भत्त्यांची गरज असते का? तर मुळात त्यांना गरज असते का नसते हा प्रश्न नाहीच आहे। मात्र त्यांना त्या पद्धतीनं शासनाकडून त्या सगळ्या सुविधा पुरवल्या जातात। मात्र हे असलं तरीही शासनाकडून त्यांच्या सुविधा या नेहमीच दिल्या जातात। त्यासोबतच कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही, त्याच्या बाबतीत आक्षेप करता येत नाही। म्हणजे अनेक खासदार हे मंत्री म्हणून देखील काम करत असतात। अशा वेळी जे खासदार मंत्री म्हणून काम करतात त्यांना मंत्री आणि खासदार म्हणून एकत्रित असा पगार दिला जातो, सुविधा दिल्या जातात, तसंच इतर सुविधा तसंच भत्ते हे देखील दिले जातात। मात्र मंत्री म्हणून मिळणारा पगार आणि सुविधा या निश्चितच खासदारांना मिळणाऱ्या सुविधांपेक्षा पगारांपेक्षा निश्चितच जास्त असतात आणि शासन त्यात आवश्यकतेनुसार कमी अधिक खर्च देखील वाढवू शकतो असं म्हटलं जातं। तुम्हाला काय वाटतं की खासदारांना दिला जाणारा हा जो पगार आहे किंवा हे भत्ते आहेत, या सुविधा आहेत, त्या योग्य आहेत का? त्या कमी जास्त केल्या जाव्यात का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा कडक बात।